मदर ऑफ ऑल डील आजपर्यंतचा सर्वात मोठा करार, ज्यामध्ये भारताचा खूप आणि खूप फायदा होणार आहे. फार्मास्युटिकल सेक्टर्समध्ये, ऑर्नामेंट्समध्ये, इंडस्ट्रियल एरियामध्ये, त्याचबरोबर पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेला. मित्रांनो, ट्रम्प सरकार ज्यावेळेस अस्तित्वात आलं तेव्हापासून संपूर्ण जगाची आणि प्रत्येक देशाची डोकेदुखी वाढली. प्रत्येक देशाने आपल्याच मनासारखं वागलं पाहिजे किंवा आपल्याच देशाला फायदा झाला पाहिजे असं लक्षात ठेवून ट्रम्पनी काम करण्यास सुरुवात केलं. आणि जर एखादा देश त्यांच्या पॉलिसीच्या विरोधात जात असेल तर त्याच्यावरती कराची निर्बंध घालण्यात येऊ लागले. मित्रांनो, यामध्ये भारताला 25%, त्यानंतर 50% आणि आता 500% टॅरिफ लावण्यात येईल अशी धमकी देणं चालू आहे. आणि याच धमक्या भारत नव्हे तर इतर राष्ट्रांना देखील देण्यात येत आहेत. त्यातीलच युरोपियन युनियन संघ देखील आहे. युरोपियन युनियन संघाला व त्यातील देशाला ट्रम्पनी अशाच पद्धतीची धमकी दिली की तुमच्यावर देखील 25% टॅरिफ लावण्यात येईल. आणि याचाच फायदा म्हणजेच ट्रम्पच्या आडमुठेपणाचा फायदा भारताला झाला आहे. युरोपियन युनियन संघाच्या अध्यक्ष भारतात आल्या आणि त्यांनी आजपर्यंतची सर्वात मोठी डील, याला मदर ऑफ ऑल डील म्हणलं जात आहे, अशी डील साईन केली, असा करार साईन केला. आणि जवळपास युरोपियन युनियन संघामध्ये असणारे 27 देशाचं मार्केट आता भारताला फ्री ट्रेड करण्यासाठी रिकामं झालं आहे. म्हणजे भारताच्या वस्तू तेथे जातील, विकतील, एवढं संपूर्ण मार्केट भारतासाठी ओपन झालेलं आहे. आणि ते मुक्त व्यापार म्हणजेच करविरहित व्यापार म्हणजे फ्री ट्रेड असं देखील आपण म्हणतो. म्हणजेच एकट्या अमेरिकेमध्ये ज्या वस्तू विकत होत्या त्याच्यावरती 50%, भविष्यामध्ये 500% जरी टॅरिफ लावला तरी भारतीय वस्तूवरती काही परिणाम होणार नाही, भारतीय बाजारावरती काही परिणाम होणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, ट्रम्पच्या आडमुठेपणाचा फायदा भारतालाच झालेला आहे वेळोवेळी. म्हणजेच ज्यावेळेस ट्रम्पने रशियावरती निर्बंध लावली तर भारताने रशियाचं तेल हे कमी पैशामध्ये घेण्यास सुरुवात केली. दबाव आणला तरी भारताने हे तेल घ्यायचं बंद केलं नाही. परत रशियाने भारतावरती दबाव आणला म्हणून आणखीन तेलाच्या किमती कमी केल्या. याचा फायदा भारतालाच झाला. मध्यंतरी रशिया आणि भारताची सर्वात मोठी सोन्याची डील झाली आणि आत्तापर्यंत जवळपास 3 ते 4 वेळेस भारताने रशियाकडून सोनं देखील खरेदी केलं आहे. सोन्याच्या खरेदी विक्रीवर कुठलाही देश, अमेरिका देखील निर्बंध लावू शकत नाही. याचाच फायदा घेऊन रशिया आणि भारत याच्यामध्ये सोन्याची देखील डील झाली. आणि मित्रांनो, आता युरोपियन युनियन संघामध्ये असणारे देश जवळीक करू पाहत आहेत आणि त्याचेच फलस्वरूप भारताने आतापर्यंतची सर्वात मोठी डील म्हणजेच मदर ऑफ ऑल डील साईन केली आहे. आणि आता भारतातील वस्तू या युरोपियन युनियन संघातील जवळपास 27 देशामध्ये विकणार आहे आणि ते सुद्धा मुक्त व्यापाराने, फ्री ट्रेडने. म्हणजेच ट्रम्पच्या आडमुठेपणाचा फायदा भारताने घेतला. मोदी गव्हर्नमेंटने जे काही पेशन्स दाखवले त्या पेशन्समुळे हा सर्व फलस्वरूप करार झाला असं आपण म्हणू शकतो. गव्हर्नमेंटला कोसण्यात आलं. ट्रम्पने जे काही टॅरिफ लावले होते, ट्रम्प पुढे झोपण्यासाठी आपल्याच भारतातील काही लोकांनी मोदीला भाग पाडण्यास ठेवलं. परंतु या सर्व गोष्टीमध्ये मोदी सरकार पेशन्स दाखवले आणि आडमुठ्या ट्रम्पला त्याची जागा दाखवली आणि संपूर्ण जगाचं मार्केट भारतीय वस्तूसाठी खुलं करून दाखवलं याच मोदी गव्हर्नमेंटने. मित्रांनो, या मदर ऑफ ऑल डीलचा, या कराराचा फायदा काय होतोय हे निश्चितच भविष्यामध्ये कळल. भारतीय अर्थव्यवस्था सध्या दौडत आहे, GDP वाढत आहे. टॅरिफ लावल्यावर देखील भारतीय अर्थव्यवस्था आणि भारताची इकॉनॉमी ही जगामध्ये 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे आणि ही वाढतच जात आहे या मदर ऑफ ऑल डीलमुळे. तर भविष्यामध्ये नक्कीच फरक पडेल. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.